नमस्कार शेतकरी बंधूंनो. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाचा शेती व्यवसायात कसा वापर करावा, अमावस्या आणि पौर्णिमेचं शास्त्र काय असतं? मित्रांनो, परंपरागत पद्धतीत भारतातील ऋतू आणि सण यांचा पिकाच्या जीवनचक्राशी फार जवळचा संबंध आहे. तसे दाखले देखील वेदामध्ये ऋषीमुनींनी लिहून ठेवले. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष काय ते आपण समजून घेऊ. शुक्ल पक्ष हा प्रतिपदेपासून चालू होतो, चतुर्दशीला संपतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमा असते. म्हणजे थोडक्यात 14 दिवसाचा शुक्ल पक्ष असतो आणि 15व्या दिवशी पौर्णिमा असते. शुक्ल पक्षात काय होतो, चंद्र हा कलेने वाढत जातो आणि पौर्णिमेच्या दिवशी हा पूर्ण चंद्र दिसत असतो. आता आपल्या प्रत्येकाला माहितीच आहे पौर्णिमेला काय होतं, तर पौर्णिमेला भरती येत असते म्हणजे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीचं पाणी चंद्र उडत असतो. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीच्या पाण्यावर जर हालचाल होत असेल, पृथ्वीच्या पाण्यावर जर इम्पॅक्ट होत असेल, तर पृथ्वीवर राहणारे जे पण सजीव जीवजंतू असतील त्या सर्वांवर या चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा पौर्णिमेला परिणाम होत असतो. शुक्ल पक्षात जसा चंद्र कलेने वाढत जातो तसं झाडामध्ये जो झाडातला रस असतो तो मुळाकडून, खोडाकडून, पानाकडून फळाकडे आणि पौर्णिमेच्या दिवशी हा रस पूर्ण झाडाच्या वरच्या भागी एकत्रित होत असतो. मित्रांनो, रस कोणाला आवडतो? तो रस आवडतो रस शोषण करणाऱ्या किडींना. म्हणून थोडक्यात आपल्याला आपल्या शेतातील रस शोषण किडीपासून रक्षण करायचं असेल तर त्याचा सर्वात जास्त इम्पॅक्ट असतो, त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा पौर्णिमेच्या जवळपास दिसत असतो. पौर्णिमेला आणखी काय होतं, तर पौर्णिमेला पाणी पृथ्वीवर आल्यामुळे जमिनीवर ओलावा निर्माण होतो. म्हणून शुक्ल पक्षात आपण पेरणी केली तर जमिनीत शेतीसाठी उपयुक्त असलेल्या जीवाणूंची संख्या वाढलेली असते. म्हणून शक्य झाल्यास शुक्ल पक्षात आपण पेरणी करावी. त्यात एकादशी मिळाली तर सोन्याहून पिवळं. शुक्ल पक्षात आणखी काय होतं, पृथ्वीवर पाणी येतं, पृथ्वीवर ओलावा येतो, त्याच्यामुळे जमिनीत आर्द्रता वाढते. त्याच्यामुळे जमिनीत असलेले जे पण बुरशी आहे किंवा जीवाणू आहे, हानिकारक बुरशी आणि हानिकारक जीवाणूंची पण वाढ होते. म्हणून त्या पिरियडला तुम्हाला डाउनी मिल्ड्यू, पावनी मिल्ड्यू, बुरशी संबंधित समस्या त्या पिरियडमध्ये तुम्हाला शेतीत जास्त येत असतात. पौर्णिमेचा प्रभाव जसा वनस्पतीवर पडतो तसा माणसावर पण फरक पडत असतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जसा वनस्पतीच्या अग्रभागी रस केंद्रित होतो तसा त्या दिवशी माणसाच्या शरीरात असलेल्या रक्ताच्या न्यूरॉन्सची गती आणि वेग पण बदलतो. मित्रांनो, गुगलवर सर्च करून बघा, सगळ्यात जास्त आत्महत्याचे केसेस तुम्हाला पौर्णिमेच्या सापडतील, कारण चंद्र हा मनाचा कारक असतो. शुक्ल पक्ष संपला, आता चालू होतो कृष्ण पक्ष. कृष्ण पक्षात जो अग्रभागी गेलेला रस असतो झाडाचा, तो रस हा ऊर्ध्वगामी दिशेने खालच्या बाजूने यायला सुरुवात होते आणि अमावस्येच्या दिवशी तो रस मुळाशी केंद्रित होतो. म्हणजे थोडक्यात अमावस्येच्या पिरियडमध्ये मुळाची कार्यक्षमता वाढलेली असते. कृष्ण पक्षात मुळांची कार्यक्षमता वाढलेली असते. म्हणून मुळासंबंधित कुठलेही इंटरकल्चर ऑपरेशन करायचे असतील, ड्रेंचिंग करायचे असेल, खत द्यायचे असतील, तर ही कामे ही तुम्हाला कृष्ण पक्षात करायची आहे, कारण कृष्ण पक्षात मुळांची कार्यक्षमता वाढलेली असते. कृष्ण पक्षात हार्वेस्टिंग तुम्ही करू शकतात. कृष्ण पक्षात पाणी दूर जातं, कारण अमावस्येला पाणी रिव्हर्स जातं, पाणी मागे जातं, पृथ्वीवरचं पाणी कमी होतं. माणसाच्या डोक्यात पण पूर्ण पाणी भरलं आहे. जर डोक्यातलं पाणी कमी झालं तर काय होईल, बुद्धी क्षीण होईल आणि क्षीणबुद्धीच्या आधारे कुठलाही निर्णय घेतला तर तो निर्णय चुकीचा होईल. जुने लोक अमावस्येला निर्णय घेत नव्हते. मित्रांनो, गुगलवर बघू शकतात, सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट हे तुम्हाला अमावस्येचेच सापडतील, कारण मेंदूवरचा ताबा नसतो. मेंदूवर ताबा नसला त्याच्यामुळे ब्रेकवर कंट्रोल राहत नाही आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण होतं. शास्त्र आपल्याला पौर्णिमेला पौर्णिमेच्या अगोदरचे 14 दिवस म्हणजे शुक्ल पक्षात पेरणी करायची आहे आणि जमिनी संबंधित कामं हे आपल्याला कृष्ण पक्षात म्हणजे अमावस्येच्या 14 दिवस अगोदर करायचे.
जर तुम्ही कंदवर्गी लावत असणार म्हणजे हळद, अद्रक किंवा कुठलंही कंदवर्गी पीक लावत असाल तर त्याची पेरणी तुम्हाला कृष्ण पक्षात करायची आहे, शुक्ल पक्षात करायची नाही आहे. कारण जमिनीची कार्यक्षमता, मुळांची कार्यक्षमता त्या पिरियडमध्ये वाढली जाते. म्हणून मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शेतीत परंपरागत पद्धतीचा वापर करायचा असेल, जसे जुने लोक नक्षत्रावर आधारित शेती करत होते त्याप्रमाणे वापर करून तुम्हाला तुमच्या शेतीतील उत्पादन वाढवायचे असेल, खर्च कमी करायचा असेल, कीटकनाशकाचा, बुरशीनाशकाचा वापर कमी करायचा असेल तर तुम्ही चंद्र पंचांगानुसार शेती करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि शेअर करू शकता.